हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉग मध्ये मी हा जो डब्बा आहे हा पेंट करणार आहे एकदम एस्थेटिकली, कारण की माझ्या आतलं एकदम एस्थेटिक एनर्जी वाढलेली आहे आज. सो आपण हे पेंट करणार आहे. याला माझ्याकडे खूप सारे कलर्स आहेत वेगवेगळे, एकदम पेस्टल कलर्स आहेत. काय कलर दाखवलेत अजिबात तुम्हाला दिसले नसतील, असे काय काय वेगळे कलर्स आहे. सो मी ते पेस्टल कलर्स करणार आहे. अँड येस, स्टार्ट करूयात पेंटिंग. आमच्या घरी आलेत लहान लहान मुलं आरती करायला, म्हणून मी आता सांगितलं दार लावणार. ते इकडे आले ना तर माझं सगळं पेंटिंगचं घेतील. सो फर्स्ट मी बेसला हा कलर देणार आहे. हा चांगला कलर नाही त्यामुळे मी हा बेसला चूज केलाय. आणि माझ्याकडे हाच एक छान ब्रश आहे, कारण की हा नवीन आहे नुकताच. सो मी हा ब्रश वापरतीये बेसला. छोटे छोटे फुलं काढायचे आहेत मला ह्याच्यावर. ऍक्च्युअली मला सनफ्लावर काढायचं होतं, बट देन आय थॉट की सनफ्लावर साठी परत ब्लॅक कलर लागला नाही. ब्लॅक माझ्याकडे नाहीये. हा खूपच घाण दिसतोय का, बट कोणीतरी मोठं आर्टिस्ट म्हणलं होतं की ट्रस्ट द प्रोसेस. सो आपण पण तेच करूयात. मला असं वाटतंय की कदाचित दिसेल चांगलं. असं वाटतं त्यात जाऊ दे, बोलले असते. मराठी भाषेत कावीळ झाल्यासारखं वाटतंय डब्याला. कोण ग? नाही, आवाज नाही दिला. मी फक्त विचारलं की कोण आले. मला असं वाटतंय की हा कलर मला ठीक आहे, जाऊ दे. दिस इज माय फर्स्ट ट्राय गाईज. घाण तर घाण, हू केअर्स. आता माहित नाही माझ्या मम्मी पप्पांचं काय रिॲक्शन असणार, कारण की मी न विचारता हा डब्बा घेतलेला आहे. काय करणार आहेत ते? जोपर्यंत मी डब्बा कुठे हरवत नाही आणि तोडत नाही तोपर्यंत माझी मम्मी आणि पप्पा मला कशावरही काही ओरडत नाही. तुला जे करायचं ते कर, असं असतं त्यांचं. सो मी डब्बा तोडलेला पण नाहीये आणि मी डब्बा हरवलेला पण नाहीये. मी फक्त त्याला रंगवलंय. मला ऍक्च्युअली मंडला करायचं होतं, पण त्याला खूप टाइम गेला असता. एवढी पण माझ्यातली अजून आर्टिस्टिक एनर्जी झालेली नाहीये. सो मी नॉर्मलच फुलं काढणार आहे. इतकी नॉर्मल म्हणजे की टिपका आणि असे लाईन 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 वाली फुलं, इतकी नॉर्मल. ठीक आहे. सो चारी बाजूने हा डब्बा झालेला आहे. आणि हा डब्बा ऍक्च्युली माझा आहे, सेफ्टी पिन्स आणि त्याचा ठेवायचा. ओ गॉड, किती हुशार आहे मी ते हे घेतलंच नाही. काय म्हणतात, प्लेट वगैरे धुवायला काय असतं ते नाहीच घेतलं. सो हा घाणेरडा कलर हा कधीच संपत नव्हता, म्हणून मी हा बेसला वापरला. आता जे माझे इस्थेटिक कलर्स आहेत छानवाले, हे 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 सगळे मी यूज करणार आहे फ्लावर्स बनवायला. सो सगळे पहिले उघडून ठेवू. फर्स्ट थिंग टू डू की ते सगळे आपण पहिले उघडून ठेवूयात. थांबा जरा, कॅमेरा सेट करू दे छान. दिल जो तुम्हारा है कैसा बिछा माने ना बेशरम. आय थिंक ह्याला थोडंसं ड्राय होऊन देऊ आपण, तोपर्यंत आरती वगैरे होऊन जाईल. आरती होतोपर्यंत त्याला ड्राय करून घे.
आणि थोडीशी प्रोसेस मी चालू करते आणि मग दाखवते कसं होतं, नाही ते एकदम घाण झालं दाखवणार. सो आरती वगैरे झाली आणि मी थोडंसं पेंट करतच होते. इतकं भारी नाही दिसते पण छान आहे, म्हणजे काहीतरी डीमार्ट मधला डब्बा वाटायला लागला. चालू आहे जरा अजून करूयात पेंटिंग वेगवेगळ्या फुलांचं. टाइम लॅप्स लावते म्हणजे तुम्हाला बोर नाही होणार. सो गाइस असं काही पेंट करून झालंय माझं, एकदम भद्द एकदम घाणेरडं वाटतंय, काही एस्थेटिक वाटत नाहीये. पण ठीक आहे, मला आता ह्याला ब्लॅकनी करू वाटतंय पण मला वाटतं त्याने अजून घाण आहे. सो जसं आहे तसंच राहू दे आता. आणि बसल्या बसल्या मी अजून काहीतरी केलंय ते पण तुम्हाला दाखवते मी. थांबा एक मिनिट. कसं दाखवू आता मी. हा काहीतरी मस्त बनवलंय तुम्हाला दाखवते. जस्ट पाणी सोडलंय आमच्या वॉचमॅननी, तर पाण्याचाच आवाज येतो. अरे पाणी बंद कर, व्लॉग बनवते मी. सो हे आहे मस्त माझ्या गणपती बाप्पा क्लेचा हे पाणी बनवलंय मी असं खाली. आणि हे लोटस, त्याच्यामध्ये बाप्पा बसलाय फिटा घातलेला. किती छान आहे बघा, सो क्यूट. डिटेलिंग बघा माझ्या. थांबा हे बघा, दाखवायचं मला लोटस तुम्हाला खालून आणि डिटेलिंग. खालून तर नाही, मेहनत फार घेतली आहे. सो असं माझा हा सो असं काय माझा वेळ घालवायला मी गोष्टी करत असते घरात. आणि एक छोटीशी डॉगो पण बनवलंय. आता हे म्याव का वाटतंय मला कळत नाहीये, पण ठीक. सो असं काही माझा असा ब्लॉग होता ज्याच्यामध्ये मी असं काहीतरी करायचा प्रयत्न केला. डब्बा, त्याचं झाकण फार अनएस्थेटिक आहे, ह्यालाही पेंट करून टाकलं असतं पण जाऊ दे. आणि मध्ये जे तुम्हाला दिसते हे ऑरेंज कलर, तो पेस्टल नाहीये पण उरलं होतं ते फुलं म्हणून मी ऑरेंज करून टाकलं त्याला. सो येस, हा व्लॉग इथेच एंड करूयात. आज होता बाप्पाचा डे 3 आणि तुम्हाला यातनं डेकोरेशनसाठी काय मदत मिळाली असेल तर गुड, गो ऑन. आणि आता मम्मीला मदत करायची सगळ्याला, चकली आणि फराळ वगैरे सगळं करायला. सो भाजणी वगैरे माहिती असेल तर. आणि माझ्यात आज ताकद नव्हती की भाजताना किंवा ते करताना सगळं व्लॉग करायची. काल कसा बसा बेसनाचा लाडूचा व्लॉग केला, पण भाजणी वगैरे जर बघायची असेलच तुम्हाला तर मला सांगा कमेंटमध्ये, मी करते त्याचा पण व्लॉग वेगळा. सो येस, हा व्लॉग इथेच एंड करूयात. एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज, बाय.